नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारा आणि चवीला एकदम मस्त असा तवा पनीर पुलाव. घरात उपलब्ध असणाऱ्या साध्या साहित्यापासून असा मसालेदार खमंग आणि पनीरच्या स्वादाने भरलेला पुलाव आपण बनवणार आहोत. विशेष म्हणजे यासाठी फार काही किचकट करण्याची गरज नाही. तर चला वेळ न घालवता आज बनवूया साध्या सोप्या पद्धतीने तवा पनीर पुलाव. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वात आधी इथे ना मी तांदूळ घेतलेले आहेत. आता मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत. तुम्ही कुठलेही तांदूळ घेऊ शकता. तर इथे मी अर्धा किलोच्या आसपास तांदूळ घेतले असतील. तर तुम्हाला किती पनीर पुलाव बनवायचा त्यानुसार तांदूळ घ्यायचे आहेत. तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचं. आता तांदूळ भिजतील तोपर्यंत आपण पुढची तयारी करू. तर इथे मी पनीर घेतलेलं आहे. आता पनीर पण किती घ्यायचंय तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. पनीर घेऊन मी असे पीसेस कट करून घेतलेत पनीरचे आणि इथे 2 चम्मच दही, अर्धा चम्मच अद्रक लसणाची पेस्ट आहे, अर्धा चम्मच मिरची पावडर, थोडीशी हळद, धना पावडर, थोडंसं मीठ, थोडंसं तेल टाकून हे मिश्रण तयार करायचं आणि हे पनीर आपल्याला याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे. तर मी पनीर मॅरिनेट करून ठेवते. तर असं केल्याने ना जे पनीर असतं त्यामध्ये हे सगळं जाऊन त्याची टेस्ट छान येते. आता आपण तांदूळ शिजवून घेऊया. अर्ध्या तासानंतर टोप ठेवलेला आहे त्यामध्ये मी पाणी टाकून घेतलं. एक तेजपत्ता, दालचिनी, चक्री फूल, जावित्री आणि 2-3 काळी मिरी, 2-3 लवंगा टाकून तेल, मीठ टाकून अर्धा लिंबाचा रस पिळून ते लिंबू पण याच्यात टाकायचं. नंतर आपण काढून घ्यायचं. असं करून हे भिजलेले तांदूळ याच्यात टाकून घ्यायचे आणि तांदूळ शिजून घ्यायचे. 90% तांदूळ शिजवायचे तर आपल्याला 10% तसेच ठेवायचे आहेत. ते आपण पुलाव बनवू तेव्हा शिजतील. आता इथे तांदूळ बघू शकता छान शिजलेले आहेत. मी याला गाळून घेतलेला आहे आणि थंड व्हायला ठेवलेलं आहे. आता आपण जे मॅरिनेट करून ठेवलेलं पनीर आहे ना त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. इथे पॅन ठेवायचा त्यामध्ये तेल टाकायचं आणि हे पनीर टाकून अलटी-पलटी करून फ्राय करून घ्यायचं आहे. पाहिजे तर तुम्ही फ्राय करताना ना याच्यावर थोडंसं कॉर्नफ्लॉवर पण टाका. त्याने अजून छान टेस्टी येईल आणि कुरकुरीत पनीर होईल. तर इथे मी पनीर फ्राय करून घेतलेलं आहे. आता पनीर मी काढून घेते आणि याच पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलं. थोडं म्हणजे अर्धा पळी तेल, एक उभा कापलेला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. आता कांदा फ्राय केल्यानंतर त्याच्यामध्ये मी 2 टोमॅटो वाटून घेतलेले आहेत. टोमॅटोची पेस्ट करून घ्यायची आहे आणि ती याच्यात टाकून घ्यायची आहे. फ्राय करून घ्यायचं आणि फ्राय झाल्यानंतर याच्यात बेसिक मसाले टाकून घ्यायचे. आता इथे अर्धा चम्मच मी धना पावडर टाकलं, अर्धा चम्मच लाल मिरची पावडर, अर्धा टीस्पून हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता हे छान मिक्स करायचं. छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे फ्राय करून घ्यायचा हा मसाला आणि याच्यात तुम्ही 1 ते 2 चम्मच दही सुद्धा टाकू शकता. पण मी जे पनीर मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ना, तर त्या ताटात थोडंसं दही तसंच होतं. मग तेच मी याच्यात टाकणार आहे. बघू शकता हे. तर हे 1 ते 2 चम्मच इतकं असणार आहे म्हणून मी हेच याच्यात टाकणार आहे. तुम्ही पाहिजे असेल तर अजून 1 ते 2 चम्मच दही सुद्धा टाकू शकता. आता मी एक तेजपत्ता पण टाकला आहे. पहिले टाकायची विसरली म्हणून मी आता टाकून घेतला. नाहीतर तुम्ही जेव्हा तेल टाकलं ना त्यावेळेसच टाकायचा हा तेजपत्ता. तर हे मसाले ना छान परतून घ्यायचं. अ, तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. तर मसाला छान परतलेला आहे. असं पसरून घ्यायचा मसाला आणि याच्यावर आपण शिजून घेतलेला भात टाकून घ्यायचा आणि असा पसरून घ्यायचा. तुम्ही हा तवा पनीर पुलाव ना तव्यामध्ये पण बनवू शकता किंवा मग अशा प्रकारे पॅनमध्ये पण बनवू शकता. तर इथे आता जे मी फ्राय करून घेतलेलं पनीर आहे ना, ते पनीर वरतून ठेवायचं आहे. आता किती जास्त पाहिजे तर जास्त ठेवा किंवा कमी पाहिजे तर कमी ठेवा. मी इतकं पनीर ठेवलेलं आहे आणि आता याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि तळलेला कांदा टाकून घ्यायचा. तुमच्याकडे जर केसर असेल तर थोडंसं केसर ना दुधात भिजवून थोडंसं ते वरतून टाकू शकता किंवा मग तुम्हाला जर कलर टाकायचा असेल, खायचा कलर, तर ते सुद्धा टाकू शकता. पण मी आज एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवत आहे म्हणून मी ते काहीच टाकलेलं नाही. आता याच्यावर मी फ्राय केलेला कांदा टाकलेला आहे, कोथिंबीर टाकलेली आहे आणि झाकण ठेवून आपल्याला 10 ते 15 मिनिटं हा पुलाव शिजून घ्यायचा आहे. तर गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवायची आहे आणि 10-15 मिनिटानंतर बघू शकता याचा सुगंध पण सुटलेला आहे आणि दिसायला पण खूप छान चविष्ट टेस्टी दिसत आहे. खूप साधा सोपा आहे. जास्त मसाले सुद्धा मी याच्यात टाकलेले नाहीत. तर हा तवा पनीर पुलाव रेडी आहे. आता बघू शकता मी तुम्हाला याला मिक्स करून सुद्धा दाखवते. तर
एकदम मोकळा झालेला आहे आणि टेस्टी सुद्धा झालेला आहे. तर बघू शकता एकदम मोकळा फट झालेला आहे. तुम्हाला जर मसाले जास्त म्हणजे जास्त मसाल्याचा हा पुलाव आवडत असेल तर तुम्ही ना जास्त मसाला सुद्धा टाकू शकता. तर मी याच्यात बिर्याणी मसाला किंवा पुलाव मसाला काहीच टाकला नाही. जे आपल्या घरात मसाले असतात ना तेच टाकून केलेला आहे. तर इथे मी एका ताटात घेते आणि सोबत दही. तर हा एकदम साध्या सोप्या पद्धतीने तवा पनीर पुलाव रेडी झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.